Today we will discuss the exercise 1.1. हा चॅप्टर पाहण्या अगोदर आम्ही सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले आम्हाला माहिती आहे. त्यानंतर काही जे रूल्स आहेत, रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ते पण आपल्याला माहिती आहे. आणि त्यानंतर हा जो भाग आहे हा भाग कशानंतर येतो, कॉम्पोजिट फंक्शन नंतर. म्हणजे फंक्शनच्या आतमधलं फंक्शन आपण त्याला कसं लिहितो, dy बाय dx कॅल्क्युलेटर ॲज dy बाय du आणि du बाय कॉम्पोजिट फंक्शन. त्या फंक्शनच्या आतमध्ये कोणतं फंक्शन, u नावाचं. u च्या आतमध्ये मग x, शेवटी x पर्यंत येऊन आपण थांबतो. मग आता एक्झाम्पल प्रत्यक्षात सोडवायला सुरुवात करू. पहिले एक्झाम्पल पहा, डिफरन्शियल विथ रिस्पेक्ट टू x. पहिले एक्झाम्पल काय दिलं आपल्याला, इथं सोल्युशनचा विचार करू. फर्स्ट एक्झाम्पल x³ - 2x - 5 1 आणि रेश टू. आता डिफरन्शिएट करताना नेहमी त्याला काय करायचं, आधी y कन्सिडर करायचं असतो. मी डेरिव्हेटिव्ह आपल्याला dy बाय dx म्हणून लिहितो असतो. म्हणून याला सुरुवातीला y मध्ये कन्सिडर करायचं. लेट y इज इक्वल टू काय, y इज इक्वल टू x³ - 2x - 1 बरोबर. आणि मग याच्या आतमधलं कोणतं फंक्शन, u बाय संपूर्ण बाहेर y म्हणजे काय करायचं, त्याला डिफरन्शिएट करायचं. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो आपण. ठीक आहे, याला म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x v k. डायरेक्टली dy बाय dx इक्वल टू याची पॉवर पुढे येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू 3 - 2x - 1 रेज टू 5 विथ रिस्पेक्ट टू x. जसं अर्जुनला पक्ष डोळा दिसला होता तसं सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या आतमध्ये काही दिसणार नाही, लुक लाईक x रेज टू 5. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ पॉवर फंक्शन आपल्याला माहिती आहे काय, डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढे येते, पॉवर कमी आणि तसं त्याच्याकडे पाहायचं. आणि मग उत्तर काय, पॉवर पुढे आणि पॉवर एक कमी म्हणजे x³ - 2x - 1 त्याचा किती काढतो, इथपर्यंत कळालं. आता हे झालं बाहेरच्या पॉवरचा कार्यक्रम. आता आतमध्ये आलो, मग याचं फंक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह x³ - 2x - 1 विथ रिस्पेक्ट टू x. आता याला डिफरन्शिएट करा. काय होतं डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता हे ॲज इट इज 5 x³ - 2x - 1 रेज टू 4. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, ऍडिशन सबट्रॅक्शन रूल आपण शिकलेलं. डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट लिहिलं जातं, तसं आपण सेपरेट लिहू शकतो. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ विथ रिस्पेक्ट टू x मायनस टू आउटसाइड डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x आणि मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x. आता प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे असेल 5 टाइम्स x³ - 2x - 1 रेज टू 4. याचा डेरिव्हेटिव्ह परत पॉवर पुढे 3x². याचा डेरिव्हेटिव्ह काय, -2 फक्त. याचा डेरिव्हेटिव्ह dx आपण dx कॅन्सल 1 येतं आणि याचं मार्ग काय येतं 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म आलेस काय असते 0. झालं होतं. 5 x³ - 2x - 1 रेज टू 4. इथं आलं 3x² - 2. That is our answer. That is dy by dx. आणि मग याला छानसा काय करायचा, चौकोन करायचा. आपल्याला सहजरित्या मार्ग मिळून जाईल. त्यानंतर एक्झाम्पल नंबर आपण 2 कडे जायचं. दुसरं एक्झाम्पल काय बघा, त्याला -y म्हणून घ्यायचं. लेट y इज इक्वल टू 2x³ upon 3 - 3x रेज टू 4 upon 3 - 5 रेज टू 5 upon 2. मग आता सगळ्यात सुरुवातीला कोण येतं, बाहेर कोण येतं, बाहेर सगळ्यात मोठा अधिकार कोणाचा, बाहेर 5 upon 2. कोणती पोर्शन मध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x v dy बाय dx इज इक्वल पॉवर पुढे. आणि मग पॉवर लगेच होतो, डायरेक्ट आधी लिहिताना असं लिहायचं 2x³ - 3x रेज टू 4 upon 3 - 5 रेज टू 5 upon 2 विथ रिस्पेक्ट टू x. आणि मग याला डेरिव्हेटिव्ह काढताना पॉवरचा विचार करायचा. परत आतमध्ये काही नाही, आम्हाला हे x रेज टू 5 upon 2 दिसते. ठीक आहे, याच्यासारखंच पाहायचं. मग पॉवर पुढे मग 2x ब्रॅकेट क्यूब मायनस 3 upon 2 नाही का, 3 upon 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 x रेज टू 4 upon 3 3 upon 2 2 upon 3 ठीक आहे -5. आता हे झालं पॉवर झालं, पॉवर आहे 5 upon 2 मायनस 1 म्हणजे किती आलं 3 upon 2. आपण डायरेक्टली लिहित असेल तर काहीच अडचण. मग डेरिव्हेटिव्ह कोणाचा आतमध्ये सगळ्या फंक्शन डेरिव्हेटिव्ह 2x³ upon 3 - 3x रेज टू 4 upon 3 plus 5 with respect to x. याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्टली लिहू शकतो. 5 upon 2
2x cube upon 2 minus 3x raised to 4 upon 3 minus 5 raised to 3 by 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय? सुरुवातीला 2 बाहेर त्याची पॉवर 3 by 2 मग एक डेरिव्हेटिव्ह एक ने कमी म्हणजे 1 upon 3 by 2 चे मधून एक वजा केल्याने एक वजा केला तर 1 upon 2 minus 3 पॉवर पुढे 4 upon 3 आणि पॉवर एक ने कमी करायचा 1 upon 3 म्हणजे काय 4 minus 3 upon 3 म्हणजे 1 upon 3 आणि पुढे किती बरं का? आता हे व्यवस्थित लिहिलं सिम्प्लिफिकेशन करून लिहिलं की आपलं उत्तर संपलं. उत्तर आलं तर 5 upon 2 2x x raised to 2x raised to 3 by 2 minus 3 x raised to 4 upon 3 minus 5 raised to 3 by 2 and we did 3 x raised to 1 upon 2 minus 4 x raised to 1 upon that is our divided by दूसरा प्रश्न उत्तर झालं. मग तिसरा क्वेश्चन आपण या ठिकाणी तिसरा काय आहे आकडा क्रमांक 3 तर तो दिसतोय y is equal to लेट म्हणायचं y is equal to under root x square plus 4x minus 7 मग डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get. आता मी जर मला जर असं वाटलं आपल्याला उत्तर या सीट लेवलने आपल्याला एवढं पाहिजे त्याचं उत्तर या कळून देत आहे का आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह divided by x 1 upon 2 root x square plus 4x minus 7 आणि मग 2x plus 4 एकाच वेळी उत्तर लिहिता येतं. ते कुठं पाहिलं आपण सीईटी मध्ये. आता हा सीईटी मध्ये नाही म्हणून आपण त्याला थोडंसं तेलमीठ लावून द्यावं लागतं. अंडर रूट x स्क्वेअर प्लस 4x प्लस 7 दोन काय मला काय माहित नाही विथ रिस्पेक्ट टू x आणि मग सुरुवातीला आपण जर काय याच्याकडे असं पाहिजे रूट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x विथ रिस्पेक्ट टू x काय सांगतो 1 upon 2 root x चा डेरिव्हेटिव्ह त्याप्रमाणे मला 1 upon 2 root x square plus 4x minus 7 मग डेरिव्हेटिव्ह त्याच्या आतमध्ये फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह x square plus 4x minus 7 with respect to x ओके आणि मग 1 upon 2 root x square plus 4x minus 7 आणि इथं उत्तर काय x plus 4 आणि दॅट इज आवर तिथं दोन कॉमन काढा x plus 2 divided by 2 root x square plus 4x minus 7 and move 2 to get cancel x plus 2 divided by under root x square plus 4x minus 7 that is our divided by त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 4 कडे आपण जाणार आहे. प्रॉब्लेम नंबर 4 काय सांगितलं आहे y is equal to root of x square plus x square plus 1 म्हणजे एका रूट मध्ये दोन रूट दिले. आपलं काही नाही आज मला जसा पक्षात डोळा दिसला तसा मला आतमध्ये x दिसणार मी जेवढे पाहणार एक सारखंच पाहणार त्याच्यामुळे किती रूट असतं जरी आपल्या तरी काय घेतलं ना मी तुम्हाला डिफरन्शिएट with respect to x we get dy by dx equal derivative of root x square plus root x square plus 1 with respect to the bracket टाकायचा आणि मग पण डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root काय असेल x square plus root x square plus मग त्याच्या आतमध्ये फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ x square plus root x square plus 1 with respect to आणि मग 1 upon 2 root x square plus root x square plus 1 2x इथं आलं याचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढलं तर किती उत्तर 2x आणि मग डेरिव्हेटिव्ह परत एकदा root x square plus 1 आणि मग हा 2 to get कॅन्सल नाही होत नाही होत हे द्विपदी मध्ये आणि एक पदी त्यातून दोन कॉमन अर्थ होऊ शकतो 1 upon 2 root x square plus root x square plus 1 ठीक आहे इथं 2x त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 1 upon 2 root x square plus 1 आणि मग त्याच्या आतमध्ये फंक्शन डेरिव्हेटिव्ह x square plus 1 डेरिव्हेटिव्ह म्हणजे फंक्शनच्या आतमध्ये फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन दोन तीन फंक्शन या ठिकाणी आपल्याला सापडले 1 upon 2 root x square plus root x square plus 1 इथं 2x plus इथं आलं 2x divided by 2 root आता 2x का आला वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह 2x याचा 2x राहायचं किती 0 आणि मग हा 2 to get कॅन्सल आणि मग उत्तर हेच राहणार 2x plus root x upon root x square plus 1 divided by
2 root x square plus root x square plus that is dy by ओके ठीक आहे. पुढचं जायचं आपल्याला एक्झाम्पल नंबर 5 पहा. लेट y is equal to 3 upon 5 times cube root of किती 2x square minus 7x minus 5 raised to किती 5. आधी याचं पॉवर मध्ये व्यवस्थित रूपांतर करून घ्यायचं आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं बरं का. पाठीमागचं दोन्ही जण शांत प्रमाण 3 upon 5 त्याचं रूपांतर पॉवर मध्ये करतो. काय पॉवर मध्ये रूपांतर होतं 2x square minus 7x minus 5 raised to 5 upon 3 याला वर न्यावं लागेल आणि मग उत्तर काय होईल 3 upon 5 मग 2x square minus 7x minus 5 raised to minus 5 आणि मग आता डेरिव्हेटिव्ह काय द्यायचं बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट आणि मग dy by dx is equal to आधी हा कॉन्स्टंट पुढे त्याच्याशी काय घेतलं नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x square minus 7x minus 5 raised to minus 5 upon 3 with respect to x 3 upon 5 याला मल्टिप्लाय करी minus 5 upon 3 पॉवर पुढे आली 2x square minus 7x minus 5 याची पॉवर एक विचार करायची आणि मग आतमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x square minus 7x minus 5 with respect to आणि हे तीन एकमेकांना गेट कॅन्सल उत्तर आलं मायनस वर पॉवर किती आली याची 2x square minus 5x सॉरी 7x minus 5 raised to किती minus 8 upon 3 आता डेरिव्हेटिव्ह सांगा पुढचं त्याचं आलं 4x त्याचं किती आलं मायनस झालं उत्तर. त्या सगळ्याला निगेटिव्ह चिन्ह दिलं त्याला आपण dy by dx बोललं तरी काही चालत नाही किंवा आपण फार काय करू शकतो माहिती आहे की मायनस चिन्ह आतमध्ये बोलायचं 7 minus 4x आणि याला खाली घ्यायचा 2x square minus 7x minus 5 raised to किती 8/3 अजूनही आपल्याला असं देत आहे क्यूब रूट ऑफ त्याची पॉवर 8 आणि त्याला काय करायचं क्यूब रूट मध्ये आणायचं दॅट इज dy by ओके. त्यानंतर 6 एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहतोय काय 6 एक्झाम्पल y is equal to root 3x minus 5 plus root 3x minus 5 raised to ओके. चालू काय चला आता प्रेझेंट करणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू dy by derivative of root 3x minus 5 minus 1 upon root 3x minus 5 मल्टिप्लाय केला तरी चालला असतं काय चालतं डेरिव्हेटिव्ह ठीक आहे. जरा डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढं root 3x minus 5 raised to किती minus 1 upon root 3x minus 5 raised to 4 आता त्याच्या आतमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ root 3x minus 5 with respect to x आणि मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon root 3x minus 5 with respect to x. आता याचं डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्टली 5 पॉवर पुढे root 3x minus 5 minus 1 upon root 3x minus 5 raised to किती 4 त्याची पॉवर 1 upon 2 root 3x minus 5 डेरिव्हेटिव्ह काढायचं 3x minus 5 त्याच्या आतमध्ये फंक्शन 3x minus 5 इथे याला आधी वर न्यायचा त्याची पॉवर निगेटिव्ह करा डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x minus 5 raised to minus 1 with respect आणि मग डेरिव्हेटिव्ह करा डायरेक्ट हा डेरिव्हेटिव्ह मग तुम्हाला रॅशनल फंक्शन्स किंवा क्वेश्चन वापरला तर वापरायची तशी आवश्यकता नाही. 5 root 3x minus 5 minus 1 upon root 3x minus 5 raised to 4 म्हणजे काय उत्तर आलं 1 upon 2 root 3x minus 5 as it is पुढं 3 फक्त 3 पुढं आता याची पॉवर पुढे जाईल -5 प्लस होईल आणि मग काय आलं 3x minus 5 परत minus 3 by 2 पॉवर एक कमी झाली मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x minus 5 सगळ्या स्टेपला याची व्यवस्थित आणि मग 5 टाइम्स root 3x minus 5 1 upon root 3x minus 5 raised to 4
इथे किती आलं 3/2 टाइम्स रूट 3x minus 5 याचं डेरिव्हेटिव्ह 1/2 3x minus 5 याचं डेरिव्हेटिव्ह किती आलं 3 आलं बरोबर उत्तर हा 3 फालतू फालतू घ्यायचा आपलं उत्तर सोपं याची मायनस 3/2 पॉवर घ्यावं लागेल त्याला खाली घेतलं तरी चालू दॅट इज अवर डिवाइड बाय dx कोणता वापरतो आपण now question number 2 see the 5 example first 5 example solution of first परत एकदा लेट y is equal to cos of x square plus x square आता जर एका ओळीत एखाद्याने मला उत्तर विचारलं तर मी काय लिहितो उत्तर सांगा sin of x square divided by dx minus sin of x square plus a square into x एकाच ओळीत तसं न लिहिता तुम्हाला डिफरन्शिएट with respect to x we get dy by dx equal to derivative of cos of x square plus a square with respect to x derivative पाच derivative काय येतं minus sin of आतमध्ये काय आहे तसंच पाहिजे त्याच्या आतमधल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह with respect to x minus sin x sin of x square plus a square त्याचं डेरिव्हेटिव्ह किती आलं 2x plus 0 आन्सर किती आलं minus 2x sin of x square plus a square that is dy by दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दुसरा प्रश्न आहे पहा let y is equal to under root e raised to 3x plus 2 plus 5 काय नाही आतमध्ये दोन काय रूट x सारखाच मला दिसते असं पाहिजे त्याला मला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get dy by dx derivative of root e raised to 3x plus 2 plus 5 with respect to x काय उत्तर 1/2 आधी रूट साठी पाहिजे 1/2 रूट काय असेल ते e raised to 3x plus 2 plus 5 and मग त्याच्या आतमध्ये फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to 3x plus 2 plus 5 with respect to x 1/2 root as it is e raised to 3x plus 2 plus 5 मग याचं डेरिव्हेटिव्ह सांगा e raised to 3x as it is into 3 आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x plus 2 with respect to x आता हे e raised to x जर काय डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x आपल्याला माहिती आहे काय e raised to x ठीक आहे पुढं प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 with respect to x काय उत्तर 0 आणि मग पुढच्या स्टेपला आपण उत्तर देऊ 1/2 plus 2 plus 5 3x plus 2 into 3 plus 0 म्हणजे 3 राहिलं आणि पुढं काय 0 मग आपण इथं एवढं लिहिलं तरी चालतं दॅट इज डिवाइड बाय फक्त मला अजून याला थोडं सिम्प्लिफाय करू त्याला इकडे घेऊ 3/2 3x plus 2 ठीक आहे अपॉन किती रूट x तिथे रूट होतं 3x plus 2 आणि प्लस किती रे दॅट इज डिवाइड बाय त्याच्यानंतर आपलं जायचं ते तिसरं एक्झाम्पल कडे तिसरं एक्झाम्पल पहा एक्झाम्पल नंबर 3 log of tan of x by 2 आता एखाद्याने मला विचारलं सर याचं डायरेक्ट उत्तर तुम्ही सांगू शकता काय सोपं आहे काय उत्तर येतं काय असं होते x square x by 2 2 times log of 2 times tan x by 2 एवढं उत्तर ओके का अजूनही मला उत्तर लिहिता येतं त्याचं सिम्प्लिफिकेशन करता येतं याचं रूपात 1/2 काय cos स्क्वेअर याचं sin x upon cos स्क्वेअर मग cos sin म्हणजे 1/2 टाइम्स sin x by 2 आणि cos x by 2 असं मला मिळतं आणि मग याचं रूपांतर असं होतं sin x त्याचं रूपांतर असं होतं cos x याचा आन्सर cos x इथपर्यंत जाऊन आपण पोहोचतो आता हे सरळ सोडू आपलं नाही का डिफरन्शिएट with respect to x we get
tan on dy by dx is equal to derivative of log of tan of x by 2 with respect to x, derivative log of x. म्हणजे आतमध्ये त्याला x पाहिजे. त्याचं derivative आपल्याला सर्वप्रथम आलं पाहिजे 1 upon x. आणि मग हाय त्याला 1 upon x जायचं tan of x by 2. त्याचं derivative of tan of x by 2 with respect to x. मग उत्तर आलं 1 upon tan x by 2 याचं derivative square प्रत्येक आपलं फंक्शन आहे derivative of x by 2. आणि मग उत्तर काय येतं पहा. इथं आलं x रूपांतर करा डायरेक्ट 1 upon cos square x by 2 इथं sin of x by 2 divided by cos of x by 2. याला इथं होते 1 upon. हा जो cos आहे याला कॅन्सल करून दोघांचा गुणाकार होईल. म्हणजे मला आता असं दिसेल 2 times sin x by 2 into cos x by 2. This is formula 2 times sin theta cos theta sin x. म्हणजे इथं उत्तर आलं sin theta म्हणजे इथं sin x आलं त्याला वर न्या cos x. that is our. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. Example number 4. Let y is equal to root of tan root x. माझं derivative डायरेक्ट कोणी विचारलं तर उत्तर काय देईल मी tan root x square root x into 1 upon 2 root x. फक्त फार कायच नाही होणार. हे मल्टिप्लाय होईल आणि 2 चं 4 होईल. काही काय होणार differentiate with respect to x dy by dx काय उत्तर येते मला ते differentiate with respect to tan of root x with respect to x. आधी सांगितलं अगोदर कोण दिसला आपला रूट वाला फंक्शन म्हणून 1 upon 2 root of tan root x. त्याच्यानंतर कोण दिसतं मला derivative of tan of x. त्याच्यानंतर tan derivative काढायचं 1 upon 2 root tan of root x square root x. आतमध्ये काय दिसलं लगेच काय विचार करायचा त्याचं root x. आणि मग उत्तर काय आलं वरती आलं sec square of root x divided by 2 root tan of root x 1 upon 2 ओके. हा 2 to 4 याला पुढे आणा sec square x sec square of root x. त्यानंतर 4 times root of x tan of root x समान आहे. यांची पॉवर समान म्हणून एकत्रीकरण होऊ शकतं आणि मग डिवाइड बाय. त्यानंतर एक्झाम्पल नंबर चाललंय की ते 5. ठीक आहे ना. पाचवं एक्झाम्पल आपल्याला पाहिजे लेट y is equal to cot cube of log of याचं देखील उत्तर आपल्याला थोडी सांगता येतं. आधी cot square log of x cube म्हणजे आधी पॉवरचा विचार केला. त्यानंतर cotचं त्याला मल्टिप्लाय cotचं रूपांतर cotचं येतं मायनस log of x cube परत मल्टिप्लाय 1 upon x cube परत मल्टिप्लाय 3x raised to 2 झालं. एकाच ओळीतलं उत्तर याला म्हणायचं. म्हणजे बाहेर ना आता मध्ये फंक्शन पर्यंत येऊन पोहोचायचं. शेवटी कोणापर्यंत पोहोचायचं x पर्यंत. येते लक्षात. इथे मला डिफरन्शिएट with respect to x we get dy by dx is equal to derivative of cot cube of log of x square x cube with respect to x. आधी पॉवर विचार करा. हे असं नाही का आपण याला असं लिहिलं पाहिजे. आपल्याला एक गोष्ट माहिती sin स्क्वेअर थिटा हा sin थिटा ब्रॅकेट स्क्वेअर सारखा असतो. त्याच्यामुळे आपण त्याची पॉवर त्याच्या डोक्यावर लिहू शकतो. आणि मग उत्तर काय पॉवरचं पॉवर पुढे cot log of x cube मग ब्रॅकेटचा बघा शिल्लक राहतो 2. त्याच्या आतमध्ये फंक्शन कोणतं आलं cot log of x cube with respect to x. हे बाजूची पॉवर डोक्यावर काढून टाकायची. मग आतमधलं फंक्शन त्याच्यामध्ये कोण येते लिहायचं. मग उत्तर आलं 3 cot log of x cube. इथं स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. तो स्क्वेअर इथे लिहू शकतो.
आता याचं उत्तर काय तर क्वाडचं डेरिव्हेटिव्ह आतमध्ये काय काय आपल्याला माहित नाही मायनस के तर cos स्क्वेअर x आणि मग त्याच्या आतमध्ये काय आता एक मिस्टेक पब्लिक या ठिकाणी करणार कोणती माहितीये का इथं जर मी चिन्ह कंस टाकला नाही तर द्विपदी तयार होते कंस टाकला तर एकच पदी असते आपलं उत्तर एकच पदी मध्ये त्याला गुणिले द्विपदी होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ काय log of x cube with respect to x आणि मग हे मायनस चिन्ह पुढे घ्या -3 cos square log of x cube त्यानंतर cosec square log of x cube त्यानंतर 1/x cube derivative of x cube with respect to x असं सरळ जायचं -3 cos square आता या दोघांचं आपल्याला काय करता येईल का बघा त्याचं रूपांतर काय येतं cos square आपण sin square याचं काय येतं म्हणून आपण sin square काही जास्त फायदा होत नाही दोघांच्या छेदामध्ये sin जातोय म्हणून फायदा होत नाही tan असतं फायदा झाला असता मग असं राहू द्या log of x cube इथं cosec square log of x cube उसके बाद 3x square upon x cube त्याला कॅन्सल करायचं त्याला पुढे घ्या -9 x पण आला पुढे 9 upon x cos square log of x cube cosec square log of x cube असं आपलं dy by dx या ठिकाणी ओके ठीक आहे पहा डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x त्याच्याबद्दल आपण आता पाच एकदम रुपये 7 8 बताओ 5 एकदम चला आपण पाहता इधर the solution of 6 let y is equal to 5 raised to sin the cube of x plus 3 ये दोन काय असं a raised to x सारखं दिसतं असं याच्याकडे पाहिजे मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह a raised to x डेरिव्हेटिव्ह काय a raised to x into या आपल्याला डेरिव्हेटिव्हची पद्धत आणि तसंच पहिलं सोडलं त्याला म्हणजे डिफरन्शिएट with respect to x we get derivative of y with respect to x derivative of 5 raised to sin cube x plus 3 with respect to x आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह काय 5 raised to sin cube x plus 3 as it is into काय आला log 5 आता हे झालं तुमच्या a raised to x चं डेरिव्हेटिव्ह त्याच्या आतमध्ये फंक्शन आहे derivative of sec sin cube x plus with respect to x दोघांचे डेरिव्हेटिव्ह होणार इथं आलं 5 raised to sin cube x plus 5 into log 5 त्याचं डेरिव्हेटिव्ह 3 sin square x हे झालं पॉवर डेरिव्हेटिव्ह ठीक आहे derivative of sin x with respect to x आणि सगळ्यात पुढे आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 येतात 0 ठीक आहे आणि मग 5 sin cube x plus 5 log of 5 इथं आलं 3 sin square x डेरिव्हेटिव्ह आलं cos x plus 0 ची व्हॅल्यू this is our divided by x directly written as divided by x okay त्यानंतर एक्झाम्पल नंबर आपण सातवं काय let y is equal to cosec of root cos x याला differentiate with respect to x we get dy by dx आता आपल्याला cos चे डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे cos डेरिव्हेटिव्ह मायनस cos into cot x तर आता समानता डेरिव्हेटिव्ह cosec of root of cos x with respect to x minus cosec of root cos x into cosec into cot x cot of root of cos x मग त्याच्या आतमध्ये डेरिव्हेटिव्ह of root of
बाहेरच्या कोसेक. आता मायनस कोसेक ऑफ रूट कॉस एक्स, कॉट ऑफ रूट कॉस एक्स आणि कॉस जर आपण रूट जर आपण रूट ऑफ कॉस एक्स आणि मग रूट ऑफ कॉस एक्स आपल्याला कॉस एक्स आणि मग तुम्हाला कोसेक ऑफ रूट कॉस एक्स कॉट ऑफ रूट cos x 1 upon 2 times root cos x derivative minus sin x. ओके आता चिन्ह माइनस इथं प्लस होईल बघा इथं आपल्याला प्लस cosec of root cos x cot of root cos x वरती आलं sin x upon 2 root 2 cos x. ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण डिवाइड बाय x करायला आपल्याला शेवटी x पर्यंत येऊन थांबवतो म्हणजे आपलं उत्तर आहे संपलं. आता त्यानंतरचा प्रॉब्लेम आहे आपला 60 सोल्युशन ऑफ x आपल्याला पाहिजे. ठीक आहे लेट y is equal to log of cos of x cube minus 1. तो सुद्धा आपल्याकडे उत्तर शकतो आपण लिहू डिफरन्शिएट with respect to x cube and then divide by dx derivative of log of cos of x cube minus 5 with respect to x और derivative काय 1 upon काय असतं त्याच्यामध्ये x cos of x cube minus 5 then derivative of cos of x cube minus 5 x 1 upon cos of x cube minus 5 derivative minus sin of x cube minus 5 मग त्याच्यामध्ये derivative of x cube minus 5 with respect to x आणि मग minus sin of x cube minus 5 divided by cos of x cube minus 5 is derivative 3x square minus 2. Total answer sin of cos tan उत्तर minus 3x square tan of x cube minus 5 that is divided by okay अशा पद्धतीने आपल्याला divided by x 8 वेळा आपण सोडून पाहिजे. आता 9 एक वापरायचा लो एकदम सोपा. ठीक आहे काय सांगतात नाही लेट y is equal to e raised to 3 sin square x minus 2 cos square x सगळं e raised to इथे डॉक्टर जातं काय म्हणून जाऊ काय त्याचं पात्र बाहेर येऊन e raised to x असं पाहिजे e raised to x e raised to x चालेल पुन्हा डिफरन्शिएट with respect to x we get असं then divide by dx derivative of e raised to 3 sin square x minus 2 cos square x with respect to x. आता e raised to adds it e raised to 3 sin square x minus 2 cos square x as it is. This is e raised to आता e raised to derivative of 3 sin square x minus 2 cos square x e raised to 3 sin square x minus 2 cos square x. The outside derivative of sin square काय 2 sin x. ठीक है मग derivative म्हणजे sin x derivative आपल्याला with respect to x minus 2 sin again 2 times cos x power 2 power येते मी मग derivative of cos x with respect to x असा आपल्याला दाखवला आधी पॉवर चा करायचा मग आपल्याला लिहू शकतो e raised to 3 sin square x minus 2 cos square x इथं पहा 3 into 6 sin x sin derivative cos x ओके आपण 3 into 2 मध्ये ओके minus 2 times काय 2 cos x
derivative minus sin x. Okay. Now I raise to 3 sin square x minus 2 cos square x. इनका आता बघा 3 टाइम्स आपण भरलाय sin म्हणतात त्याला sin 2x minus plus झालं 2 sin 2x चा फॉर्म्युला आहे तर sin x plus x आणि इनटू आणि मग टोटल sin x किती झालं तर e raised to 3 sin square x minus 2 cos square x आणि समोर प्रकाराने डिवाइड केल्यानंतर 5 sin 2x असं आपल्याला उत्तर मिळेल that is our dy by ओके अशा पद्धतीने रिझल्टचा फरक करता येतो त्यानंतर 10वा एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं एक्झाम्पल नंबर 8 आणि मग 10 चं सोल्युशन आपण लेट y is equal to log of cos of x cube minus 5 मग आता काय प्रश्न करायचा डिफरन्शिएट with respect to x dv then dy by dx nothing but derivative of log of cos of x cube minus 5 with respect to log से derivative काय 1 of cos of x cube minus 5 derivative of cos of x cube minus 5 with respect to x आणि मग उत्तर काय आलं 1 of cos of x cube minus 5 cos derivative minus sin of x cube minus 5 derivative and मग derivative of x cube minus 5 with respect to x इनका minus sin of x cube minus 5 upon cos of x cube minus 5 derivative of 3x square minus 0 मग टोटल आन्सर आपल्याला याचं बदल काय मिळेल minus 3x होता 3x square आणि याचं रूपांतर करणार tan of x cube minus 5 that is our dy by okay